किती वाजता झोपलं पाहिजे ऍक्च्युअली? सी आपल्या इथे आता आपण परत जाऊया 4,500 वर्षांपूर्वी. आपल्याकडे आयुर्वेदात या सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. ओके, लवकर झोपायचं, लवकर खायचं, झोपायचं आणि खायच्यामध्ये आपल्याला गॅप देणं फार महत्वाचं आहे. रात्रीचं जेवण लाईट करायचं जेणेकरून आपली झोप चांगली राहील. जसं मी म्हणलं की रात्री 11 ते 1च्या मध्ये ज्या आपल्या ज्या ब्रेन वेव्हज आहेत, ज्याला अल्फा वेव्हज असं आपण म्हणतो, त्या फार ऍक्टिव्ह असतात. तर रात्री 11 ते 1 मधली जी झोप आहे ती तुमची ब्रेन सेल रिपेअर, बॉडी सेल्स रिपेअर करायला सगळ्यात महत्वाची आहे. त्याच्यासाठी लवकर झोपणं इम्पॉर्टंट आहे. की जी पेरेंट्स माझ्याकडे येतात आणि म्हणतात की आमची मुलं मोठी आहेत, 25 वर्षाचा मुलगा आहे, तो ऑफिसवरनं आला, जेवतो आणि मोबाईल घेतो आणि स्क्रोलिंग चालू असतं त्याचं. अगदी 2-2 वाजेपर्यंत स्क्रोलिंग करतात आणि 2 वाजता झोपतात आणि सकाळी त्यांना कामाला जायचंच आहे. सो प्लीज अंडरस्टँड दिस इज नॉट गोइंग टू वर्क. त्याच्यामुळे यू आर लुझिंग युअर हेल्थ. तुमची सारासार विचार करण्याची बुद्धी, कपॅसिटी कमी होतीये. तुम्ही तुमचं एजिंग फास्ट करताय आणि एस्ट्रॉलॉजिकली तुम्ही तुमचा राहू आणि शनी दोन्ही ग्रह खराब करून ठेवताय. मी फार हा विचार केला की लोक असं का करत असतील की बाबा 2-2 वाजेपर्यंत मी स्क्रोलिंग करतोय, रॅन्डम रील्स बघतोय, त्याच्यातनं मला काही मिळत नाहीये. कुठेतरी ही लोक जी आहेत, जी अशी रॅन्डमली स्क्रोलिंग करतात, ही कुठेतरी खूप डेप्थ मध्ये लोनली आहेत, खूप लोनली आहेत. त्यांना तो लोनलीनेस आहे, त्यांच्याकडे बोलायला, व्यक्त व्हायला जागा नाहीये. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.